महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही. पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी लवकरच एक बैठक. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. राज्यात 1,10,000च्या आसपास अंगणवाड्या उपलब्ध असून त्यातील 24,700 अंगणवाड्यांना स्मार्ट किटचं वाटप. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. आणि समाजकार्य विद्यालयांमधले प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात आज प्रश्नोत्तरांनी झाली. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आशागड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे एका गर्भवती महिलेची प्रसूती परिचारिकेकडून करण्यात आली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृतिका जनाथे आणि डॉक्टर रुपाली मालवणकर या विनापरवानगी गैरहजर राहिल्याचं निदर्शनाला आल्यानं त्यांच्या सेवा समाप्त केल्या असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या उत्तर देत होत्या. राज्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दर्जोन्नती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात असून पालघर जिल्ह्यात 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 12 केंद्रांचं राष्ट्रीय प्रमाणीकरण केल्याचं त्यांनी सांगितलं. चालू वर्षात जिल्ह्यातल्या किमान 50% आरोग्य केंद्रांचं प्रमाणीकरण करून घेण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात नव्यानं उभारल्या जाणाऱ्या अंगणवाड्या या जिल्हा परिषद शाळेच्या जवळच बांधाव्यात. तसंच जवळपास जागा उपलब्ध नसेल तर जिल्हा परिषदेच्या शाळेतली एखादी खोली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्या बोलत होत्या. राज्यात 1,10,000च्या आसपास अंगणवाड्या उपलब्ध आहेत. त्यातल्या 24,700 अंगणवाड्यांना स्मार्ट किटचं वाटप केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अंगणवाड्या कशा असाव्यात याची एक सुस्पष्ट योजना तयार केली जात असून त्याची अंमलबजावणी याच वर्षापासून केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधिमंडळात उद्या जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन तसंच 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचं प्रकाशन होणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केली. कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राज्यातल्या सर्व समाजकार्य महाविद्यालयांमधल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यातली सर्व समाजकार्य महाविद्यालय समाज कल्याण विभागाकडून सन 2024 मध्ये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्यानं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात एका लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. यावर समाजकार्य महाविद्यालय दीर्घकाळ समाज कल्याण विभागाकडे होती. त्यानंतर संबंधित विषयावर अनेक बैठका झाल्या असून टप्प्याटप्प्यानं निर्णय घेतले जात असल्याची माहिती पाटील यांनी सभागृहाला दिली. राज्यात गेल्या सुमारे 4 वर्षांपासून स्थगितीचं राजकारण संपून प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कोणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक 1चं राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकास यात्रेचं प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटलं असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणं हे सरकारचं प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकास यात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीनं केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट असून त्यांनी नेहमी विकासाचं राजकारण केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी सांगताना शिंदे म्हणाले की महाराष्ट्र हे देशातलंच नव्हे तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य बनलं आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात नंबर 1 असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा 13.5% आहे. 2024-25 या वर्षात महाराष्ट्राला 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल 39% आहे.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातही 91,337 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून परकीय गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये 18 देशांमधल्या कंपन्यांशी सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक सामंजस्य करार झाले असून त्यापैकी 82% करार अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. या गुंतवणुकीतून क्वांटम कम्प्युटिंग, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रात मोठी कामं होणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघरमधलं वाढवण बंदर हे JNPTच्या तिप्पट क्षमतेचं असून तो एक गेम चेंजर प्रोजेक्ट ठरेल. त्यामुळे 40 लाख कोटींची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्माण होतील. याशिवाय समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यामुळे राज्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे, असंही शिंदे यांनी अधोरेखित केलं. सगळ्यांच्या साथीनं, सहभागानं राज्यापुढची आव्हानं पेलणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा. आणि मुंबईतल्या नद्यांचं प्रदूषण करणाऱ्या तबेल्यांवरच्या कारवाईचा अहवाल मांडण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. सगळ्यांची साथ, सहभाग घेत महाराष्ट्रापुढची आव्हानं पेलण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्याचा महायुती सरकारचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. ते आज राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देत होते. विधानसभेतल्या या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरच्या 52 सदस्यांनी भाग घेतला होता. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विकसित महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेंटसह दावोस गुंतवणुकीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतानाच राज्य सरकारची ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. राज्यातील विरोधी पक्ष हा संभ्रमित आणि भ्रमित अवस्थेत आहे. तसंच लोकांना संभ्रमित करण्याच्या उद्देशानं विरोधकांकडून मुद्दे मांडले जात आहेत. या भ्रमात धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडून राज्याच्या हितासाठी योग्य मुद्दे मांडावेत, असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन बनवण्याचं लक्ष्य राज्य सरकारनं निर्धारित केलं आहे. त्यासाठी विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंटही तयार केलं आहे. हे केवळ पुस्तकी न ठेवता येत्या 4 ते 5 वर्षात आपली अर्थव्यवस्था 1 लाख कोटींच्या घरामध्ये नेण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं, वित्तीय तूट खाली आणणं आणि संसाधनांचं योग्य नियोजन करणं ही यासाठीची उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2013 साली राज्याची अर्थव्यवस्था 13 लाख कोटींची होती. त्यात तिप्पट वाढ होऊन ती आता 51 लाख कोटी रुपयांची आहे. असं सांगत पुढच्या 4 ते 5 वर्षात दुष्काळ पडला नाही तर 1 लाख कोटींची अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट आपल्याला सहज गाठता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दावोसमध्ये केलेल्या करारांची अंमलबजावणी दर सातत्याने वाढत असून देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक महाराष्ट्राची आहे. आपलं राज्य देशात गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकावरती आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बेरोजगारीचा दर खाली आला असून राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होत आहेत, हे त्यांनी आकडेवारीसह मांडलं. नाशिक कुंभमेळ्याच्या निमित्तानं जगभरात आपलं ब्रँडिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा जास्त प्रमाणात परतावा आपल्याला मिळतो आणि ही गुंतवणूक कायमस्वरूपी असून शाश्वत विकासासाठी ती केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आतापर्यंत शेतीमध्ये नुकसान झालेल्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना 15,472 कोटी रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन उचित वेळी पूर्ण करू, मात्र मागच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको यासाठी त्याचा अभ्यास केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार तत्कालीन ठाकरे सरकारनंच पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातली कागदपत्रं सभागृहात दाखवली. मात्र आपल्या सरकारनं केवळ मराठीची सक्ती केली असून इतर भाषा ऐच्छिक ठेवल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या इतिहासाशी छेडछाड करून आजवर टिपू सुलतानचं गुणगान करण्यात आलं होतं. टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे कदापि मान्य होऊ शकत नाही, असं सांगत देशाच्या विरोधात असलेल्या आणि भारतावर आक्रमण करणाऱ्यांना नायक ठरवण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात लढा सुरूच राहील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या घर खरेदीदारांची फसवणूक झाल्यानंतर महारेराकडून वसुलीचे आदेश जारी होऊनही ती होत नसल्यामुळे त्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. थकीत वसुलीसाठी जबाबदार असलेल्या सर्व विकासकांच्या मालमत्ता शोधून त्यावर टाच आणून वसुली मोहीम राबवावी, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
विकासकांच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी भूमी अभिलेख, मुद्रांक विभाग, मालमत्ता कर विभाग, कंपनी नोंदणी विभाग, आरटीओ तसंच आवश्यकतेनुसार आयकर विभागाकडून अतिरिक्त माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विकासकांची इतर जिल्ह्यांमधली मालमत्ता शोधून आरआरसी प्रक्रियेद्वारे वसुली केली जाणार असल्याचंही देसाई यांनी सांगितलं. राज्यात नवीन बांधण्यात येणाऱ्या कारागृह परिसरातच अद्ययावत रुग्णालयं उभी करण्याचं धोरण राबवलं जात आहे. त्यामुळे कैद्यांना बाहेर घेऊन जाण्याची वेळच येणार नाही आणि त्यातून कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. संबंधित लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. मुंबईतील दहिसर, पोईसर, ओशिवरा या प्रमुख नद्यांमध्ये मलमूत्राचं थेट विसर्जन करणाऱ्या तबेल्यांवर शासनानं प्रदूषणाच्या नोटिसा बजावून तातडीनं कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आठवडाभरात सभागृहात द्यावा, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. याबाबतचा मूळ प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता. त्यावर मनीषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख आदींनी उपप्रश्न विचारले. या नद्यांच्या काठावरचे तबेले हटवण्यासाठी नोटिसा दिल्या जातील आणि तिथं असलेली अनधिकृत बांधकामं तसंच अतिक्रमणं काढून टाकण्याची कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या जातील, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती देण्यासाठी मार्च अखेरपर्यंत अर्ज मागवून त्यांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल, असं आश्वासन वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिलं. याबाबतचा मूळ प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. सायंकाळच्या सत्रात सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली.